रामकृष्ण हरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी. ऐसावर त्या टीकेसी. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. अति मूर्ख त्या दगडा. वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. जनी त्यासी लोटांगणी. ज्ञान होय अज्ञानासी. ऐसा वर त्या टिकेसी. ऐसा वर त्या टिकेसी. माऊली ज्ञानोबारायांच्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 12वा अध्याय, जो भक्तियोगाचा अध्याय आहे, या अध्यायावरची आपली चिंतन मालिका, प्रवचन मालिका चालू आहे. आज या 12व्या अध्यायातील वरील चिंतनाचा आपला हा समारोपीय भाग म्हणजे 20वा भाग. गेली 19 भाग आपण माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेनेच ते चिंतन करू शकलो याची मला जाण आहे. गेल्या 19 भागामध्ये आपण भक्तियोगाचा 12वा अध्याय आणि माऊली ज्ञानोबारायांच्या आलेल्या ओव्या याचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. थोडाफार का होईना अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी मागेही बोललो होतो, माऊलींच्या एका ओवीचा अर्थ वेगवेगळ्या पैलूंना, वेगवेगळ्या अंगाने जर बघितला तर त्यातून अनेक असे उलगडे होतात. त्यासाठी तेवढा त्याचा अभ्यास लागतो. आपला अभ्यास नाही. माऊलींची कृपा झाली तरच त्याचा अर्थ आपल्याला कळू शकतो. नामदेवराय बोललेत ना, एकतरी उभी अनुभवावी. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी समजून घेतली पाहिजे, ज्ञानेश्वरी शिकली पाहिजे, ज्ञानेश्वरीचा अर्थ कळून घेतला पाहिजे आणि त्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरीतली एकतरी उभी अनुभवली पाहिजे असं माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी बाबतीत नामदेवराय सांगतात. गेली 19 भाग आपण चिंतन केलं आणि मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण श्रीमद भगवद्गीतेचे शेवटचा श्लोक, तो श्लोक आणि त्या अनुषंगाने आलेल्या ओव्या त्याचा विचार केला. मला वाटतं आपण सर्वच ओव्यांचा त्या ठिकाणी विचार केला. 240 नाही का, 239 38व्या ओवीपर्यंत आपण चिंतन केलं होतं. 4-5 ओव्या राहिल्या आणि त्या भगवंताचं वर्णन करणाऱ्या अशाच त्या ओव्या आहेत. काय झालं, भगवंताने जो उपदेश केला अर्जुनाला, इथे उपदेश म्हणजे नुसतं भगवान बोलतायत आणि अर्जुन ऐकतो असं नाही. श्रीमद भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे की ते एकटे भगवान बोलले किंवा एकट्या अर्जुनानं ऐकलं असं नाही. इथे संवाद आहे. आपण जर प्रत्येक अध्यायाची पुष्पिका बघितली तर आपल्या लक्षात येईल श्रीकृष्णार्जुन संवादे, संवाद असं म्हटलंय. आणि मग जिथे संवाद आहे त्यातून वाद नाही होत असतो. संवाद असला की वाद राहत नाही. आणि इथे अर्जुन आणि भगवंताचा संवाद आहे आणि संवादातून प्रश्न सुटत असतात. अर्जुनाच्या निमित्तानं तुमच्या आमच्या मनामध्ये असलेले अनेक क्लिष्ट प्रश्न श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून सुटलेले दिसतात. हा भक्तियोगाचा महत्वपूर्ण असा अध्याय. या अध्यायातून भगवान श्रीकृष्णाने खरे भक्त कोण, मला प्रिय असलेले भक्त कोण, कोणती भक्ती श्रेष्ठ याचा उलगडा केला आहे. कारण पहिल्या श्लोकामध्ये फक्त एकदा अर्जुनाने प्रश्न विचारला, एवं सततयुक्ताय भक्ता स्वाम परिपासते याच्यापेक्षा आपल्याला माहिती आहे, आपण चिंतन केलं आहे. आणि या प्रश्नावरती भगवंताने दिलेलं 19 श्लोकामधलं उत्तर, हा जो संवाद आहे, हा संवाद माऊली ज्ञानोबारायांनी एक रंगवला, तुमच्या आमच्यापर्यंत मांडला, पोचवला. आणि मग माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, असं भगवंताने जो उपदेश अर्जुनाला भक्तियोगाचा केला तो त्या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला सांगतो. जसं संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं आणि मग पुढे जाऊन त्या ठिकाणी भगवंताने आपल्याला माहित आहे अम्मा व्यसन वगैरे भक्त किती आवडतात, कसे भक्त, ज्ञानी भक्त काय आहे, तिचं वर्णन केलं.
आणि हे वर्णन करत असताना मग पै प्रेमणाची वार्ता जे अनुवादती पांडुसुता ते मानू परमदेवता पुली आम्ही. मग संजय धृतराष्ट्राला सांगतो की धृतराष्ट्र ऐशे निज जनानंदे तेने जगदादी कंदे बोलिले मुकुंदे. संजय म्हणतो राजा धृतराष्ट्र अशा प्रकारचा हा निज जनानंद असलेला जगदादी कंद असलेला मुकुंद त्यांनी सांगितलं की हे भक्त मला आवडतात. आणि मग त्याचं वर्णन करत असताना भगवंताचं वर्णन त्या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला सांगतो राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू शरणांगता प्रतिपाळू शरणू जो राया तो निर्मळ आहे निष्कलंक आहे कृपा करणारा आहे शरणांगताचं रक्षण करणारा आहे असा तो भगवंत जो धर्मकीर्ती धवळू अगाधमा दातृत्वे सरळू अंतुळ बळे प्रबळू बळी बंधनू जो धर्मरक्षक आहे उज्ज्वल ज्याची कीर्ती आहे असा भगवान जो पै सुरस सुरस आय शिळू लोकलालन लेळू प्रणत प्रतिपाळू खेळू दे. आता हे भगवंताचं वर्णन आहे बघा. भगवंत कृपाळू आहे उदार आहे त्यानंतर सुरस आहे शिळू आहे लोकलालन लिळू आहे असे सर्व वर्णन. म्हणजे थोडक्यात काय भक्तजन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्य शेतू सरळू असं भगवंताचं वर्णन आलं. माऊलीने गोळ वर्णन केलं. ते माऊली म्हणतात तो कृष्णजी वैकुंठीचा चक्रवर्ती निजाचा सांगत शे हृदयवाचा ऐकतोशे आता यावरी निरुपती परी संजय म्हण्यावधारे धृतराष्ट्रातील. संजय म्हणतो असं भगवंताचं जे वर्णन आहे ना असा हा यशकीर्ती सर्व ज्याच्या ठिकाणी असा भगवान असा उपदेश अर्जुनाला करतो की मला कुठले भक्त आवडतात. आणि हे सांगत असताना मग माऊली ज्ञानोबाराय म्हणतात अरे हेच वर्णन जे संजय आणि धृतराष्ट्राला सांगितलं तेच वर्णन मी तुम्हाला मराठीमध्ये इथे सांगतो. आता यावरी निरुपती परी संजय म्हणे धृतराष्ट्रा तेची रसाळ कथा मराठ्या प्रतिपता आणि जेल आता अवधारी झुजी. असं हा 46व्या ओळीपर्यंत 246व्या ओळीपर्यंत माऊलींनी सांगितलं. आणि मग पुढची आणि शेवटची ओवी या 12व्या अध्यायातली जी आहे ती सांगतो आणि आपण थोडंसं समारोपी चिंतन करणार आहोत. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात असं जे तत्वज्ञान जे भगवंताने अर्जुनाला सांगितलं संजय आणि धृतराष्ट्राला सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. पण का सांगितलं कशामुळे सांगितलं कसं काय सांगितलं तर अत्यंत महत्वाचं माऊली ज्ञानोबाराय सांगतात की हे क्रेडिट माझं नाही हे श्रेय माझं नाही. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ते आम्ही ते पडिवले स्वामी निवृत्ती देवी पडविलोजी स्वामी निवृत्ती देवी. म्हणजे माझे श्री गुरु श्री निवृत्तीनाथांनी आम्हाला हेच शिकवलं आहे. काय शिकवलं आहे तुम्हा संतांची सेवा करावी म्हणजे भक्तांची सेवा करावी. कारण तेही प्राणापरवती आवडती मद निरुते जय भक्त चरित्रा ते प्रशंसती. भक्तांची संतांची साधूंची सेवा करावी हे माझ्या निवृत्तीनाथांनी मला सांगितलं शिकवलं असं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. महाराज भगवंताने हेच सांगितलं या 12व्या अध्यायाचं सार हेच आहे की संतांची सेवा करावी. देवाचं भजन करता करता सर्व लक्षणं जी ज्ञानाची लक्षणं सांगितली त्या लक्षणामध्ये देव त्या संतांची सेवा करतो जे परब्रह्म स्थितीत जाणतात. जे सर्वत्र देव आहे असा ज्यांचा त्या ठिकाणी जे सर्वत्र देव मानतात ज्यांनी समशीतोष्ण दुःखेषु तथा मानापमानयो किंवा संतुष्टो येन केनचित किंवा संतुष्टम तत्वम योगी. काय काय महाराज आता सर्व आठवा तुम्ही जे गेल्या 19 भागाचं चिंतन आठवा पुन्हा मी सांगणार नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणै एक 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 श्लोक बघा भगवंतांनी लक्षणं सांगितली. आणि असे लक्षणयुक्त जे भक्त आहेत तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागर. त्यांचा मी उद्धार करतो. पण त्यांचा उद्धार जरी मी करायला तयार असलो तरी पण ते काय करतात मुक्त झाल्यावर सुद्धा तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी तेव्हा त्यात मोक्ष मला नको.
मोक्ष आम्हाला नको, आम्हाला तुझी भक्ती पाहिजे असं ते मागतात. आणि अनेकदा चिंतन करताना आपण बघितलं ज्ञानोत्तर भक्ती या अध्यायामध्ये विशेषतः ज्ञानोत्तर भक्तीचं वर्णन आलं असं आपल्याला म्हणता येईल. हा भक्तियोगाच्या अध्यायामध्ये ज्ञानोत्तर भक्तीचं लक्षण सांगितलं, ज्ञानोत्तर भक्तीचं वर्णन सांगितलं. आणि ही ज्ञानोत्तर भक्ती कोण करते तर या वारकरी संप्रदायातल्या संतांनी आपल्याला ज्ञानोत्तर भक्ती सांगितली. माऊली ज्ञानोबाराय स्वतः पांडुरंग परमात्म्याचे अवतार होते, सर्व प्राप्त झालं तरी म्हणतात माझे जीवीची आवडी पंढरपुराने गुडी. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. तुकोबराय परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतात नव्हे, मोक्ष त्यांच्या घरी, रिद्धी सिद्धी त्यांच्या घरी नांदू शकतात. पण ते सुद्धा म्हणतात देवा आम्हाला न लगे धनमुक्ती संपदा, संत संग देई सदा. मुक्ती नको, संत संग दे. आणि माऊली ज्ञानोबारा सुद्धा याच ओवीतून आपल्याला सांगतात, शेवटच्या ओवीतून ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावेती आम्ही, हे पडविले जी स्वामी निवृत्ती देवी. निवृत्तीनाथांनी आम्हाला हे शिकवलं की संतांची सेवा करावी, साधूंची सेवा करावी, देवाला तेच प्रिय आहे. आणि आपल्याला ही प्रमाण माहिती आहेत ना, तू कामने संत सेवा, तू कामने संत सेवा, हे तो देवा उत्तम, हे तो देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास. तुका म्हणे संत सेवा, हे तो देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आसुरेना. ओ आशाच शिल्लक राहत नाही. त्यांचं दास म्हणून घेणं यात कमीपणा आहे नाही का? पण संतांचा दास म्हणून घेण्यात मोठेपणा आहे महाराज. अहो दास कशाला तुकोबाराय म्हणतात, दासच नाही तुमच्या दासाचा दास, दासीचा दास करा. तुमचे दासीचा दास करुणी ठेवा, तुमचे दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, हाची आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची. दासाचा दास तुमच्या संत चरणाच्या रज मला होऊ द्या, तुमच्या पायाची माती मला. अहो आता आपल्याला माहिती आहे अनेक प्रमाण आहे, संतांच्या घरचा कुत्रा होऊ दे म्हणते. काय बोलावं महाराज. संत कीर्तनाला जात असतील तर त्यांच्या चपला माझ्या डोक्यावरती वाहील. नाथ महाराज म्हणतात ना, संत जाते हरी कीर्तन त्यांच्या वाहीन मोचेवाना, हेची भव सिंधूचे ताप. एवढं संतांचं महात्म्य आहे. आणि हे महात्म्य माऊली ज्ञानोबाराय म्हणतात मला माझ्या गुरूंनी सांगितलं, निवृत्तीनाथांनी सांगितलं. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगाविते आम्ही, हे पडविलोजी स्वामी निवृत्ती देवी. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला हे शिकवलं, त्यांनी आम्हाला हे पढविलं. काय पढविलं? संत साधूंची सेवा करा, कारण संत साधू हे देवालाही जास्त प्रिय आहे. आणि या 12व्या अध्यायामध्ये आपण हेच बघितलं. अनेक ओव्या आहेत ज्या ओवीमधून भगवंतांनी अर्जुनाला हे सांगितलं. अर्जुनाला म्हणतात भगवंत, अरे असे जे भक्त आहेत ना त्यांना मी माझ्या डोक्यावर बसवतो. मग आईवरी पाहता माझ्या भजनी असता, तया ते मी माथा मुकुट करी. आणि किती वर्णन आलं, तयाचे आम्हा व्यसन. भगवंत म्हणतो त्याचं आम्हाला व्यसन लागलं. अरे आम्हाला ते किती आवडतात ते प्राणा परवते, आवडती मज निवृत्ती. अनेक ठिकाणी भगवंताने सांगितलं मला असे भक्त खूप आवडतात. म्हणजे किती आवडतात? प्राणा परवते. भक्त तर आवडताच, भक्ताचं चरित्र वर्णन करणारे सुद्धा मला आवडतात. एवढं भक्तांचं महात्म्य आहे, कारण ते भक्त भगवंताला प्रिय आहेत. कुठले भक्त प्रिय आहेत? आता आपण ते सर्व बघितलं. हे मद्भक्त समयप्रिय नाही का, भक्तिमान्य समयप्रिय भक्तिमान्य. भक्तिमान असलेले असे सर्व प्राप्त झाल्यावर सुद्धा, सर्व म्हणजे शांती प्राप्त झाल्यावर, कारण जगतामध्ये या संसारामध्ये सर्व जरी प्राप्त झालं तरी आशा ही शिल्लकच राहते. आणि जे प्राप्त झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही त्याला शांती म्हणतात. आणि ही शांती ज्यांना प्राप्त झाली, असे जे भक्त शांती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा
माझी सेवा करतात, माझे भजन करतात, भगवान म्हणतात ते भक्त मला प्रिय आहे. आणि भगवान म्हणतात मी त्यांची पूजा करतो, ते आमचे देवतार्चन, ते आमचे देव आहेत असं भगवान म्हणतात. असा भक्तियोगाचा असा सुंदर अध्याय, या सुंदर अध्यायावरती आपण चिंतन केलं. माऊली ज्ञानोबांची शेवटची ओवी पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते. माऊली म्हणतात, अरे आमच्या गुरूंनी हे सांगितलं, निवृत्तीदेवांनी हे सांगितलं की संतांचे ओळगावे ती. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ते आम्ही, हे पडविलोजी स्वामी निवृत्तीदेव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या स्वामींनी म्हणजे निवृत्तीनाथांनी आम्हाला शिकवलं की आम्ही तुम्हा संतांची सेवा करावी. तुम्हाला सांगू का, आपण रोज अभंग म्हणतो. चिंतनाच्या अगोदर जनाबाईंचा अभंग आहे. जनाबाईंचा अधिकार आपल्याला माहिती आहे ना, नामयाची जनी सववेची शेनी. अशा सर्वश्रेष्ठ महिला संत असलेल्या जनाबाई काय म्हणतात, तो जो कोणी ज्ञानेश्वरी वाचल ना त्याला मी लोटांगण घालते. आपण रोज म्हणतो ते, वाचिल जो कोणी, वाचिल जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी, जनी त्यासी लोटांगणी, ज्ञान होय ज्ञानासी. जनाबाई म्हणतात जो कोणी ही ज्ञानेश्वरी वाचल ना त्याला मी लोटांगण घालते. माऊली ज्ञानोबा तेच सांगतात. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ते आम्ही, हे पडविलोजी स्वामी निवृत्तीनाथांनी आम्हाला सांगितलं की संतांची सेवा करा. संत म्हणतात तसं करा. एक सांगू तुम्हाला, संशय घ्यायचं कारण नाही. महाराज ज्ञानेश्वरीची सेवा करणं म्हणजे संतांची सेवा करणं आहे. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे संतांची सेवा करणं आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं म्हणजे साधू संतांची सेवा आहे. ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं म्हणजे साधू संतांची सेवा आहे. यात संशय घेण्याचं कारण नाही. नाथ महाराजांचा अभंग आहे ना, भावानं जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, भावभक्तीनं श्रद्धेनं जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली ना महाराज, तर देव आपल्यावरती कृपा करेल. या शंका घेण्याचं कारण नाही. नाथराय सांगतात, भावे धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. कारण त्याचं कारण असं आहे, अनेक ग्रंथ अनेकांनी लिहिले असतील, अनेक वेद उपनिषद हे सर्व असतील, कोणी त्याच्यावरती टीका लिहिल्या असतील, पण भगवंतांच्या मुखातून निघालेला सर्वात पहिले भगवंत जिथे वक्ताय महाराज, भगवंताने प्रवचन केलं असं म्हणा, जिथे भगवान व्याख्याते आहे असा ग्रंथ एकच आहे आणि तो श्रीमद भगवद्गीता. आणि त्यावरची ज्ञानेश्वरी माऊलींची टीका. स्वमुखे आपण सांगितू श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, हे जी ज्ञानेश्वरी वाचवता साचे भय काही काळाचे नाहीत. आणि मग संशय येऊ नका, ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय असं होते का तसं होते का. नाथराय सांगतात ना, एका जनादनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. संशय करायचं कारण नाही महाराज. संतांनी सांगितलं, साधू संतांनी सांगितलं की बाबा रे ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय होईल, ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय होईल, ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानेश्वरी वाचल्यानं जीवनाचं कल्याण होईल. समजणार नाही, आज समजणार नाही, उद्या समजणार नाही, नाही समजली तरी वाचावी. आपोआप ज्ञानेश्वरी आपल्याला कळून येईल. आणि एक अक्षर एक ओवी जरी आपल्याला कळली तरी बोध प्राप्त होईल महाराज. वाचत राहायचं, वाचत राहायचं. माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला ही ज्ञानेश्वरी त्यासाठीच दिली. आणि त्याच अनुषंगाने आपण या पौष महिन्याच्या सुरुवातीला सुरू केलेलं आपलं हे चिंतन आज मला वाटते माघ वद्य पंचमी षष्टी, आजची षष्टी असेल नाही का, माघ वद्य षष्टीपर्यंत आपण आलो. अल्टरनेट डे, एक दिवस आड आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. एक सांगू तुम्हाला, आता महाकुंभ चालू आहे आणि अनेक जण महाकुंभाला जाऊन तिथे स्नान करून आले त्रिवेणी संगमामध्ये. काहींना जाता आलं, काहींना जाता आलं नाही, आपल्याला माहिती आहे. पण काहीही खेद व्यक्त करायचे कारण नाही महाराज. हा भक्तियोगाचा महाकुंभ गेल्या काही दिवसापासून आपण जो या चिंतनाच्या माध्यमातून इथे आणलेला आहे. मी का सांगतो आहे, कथा सुद्धा एक अमृत आहे. कथा अमृत, कथाही अमृत आहे. आणि त्यातल्या त्यात
माऊली ज्ञानोबारायांच्या मुखातून स्त्रवलेलं हे अमृत, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला हा उपदेश, हे काय, हे तीर्थच आहे महाराज. आणि हे त्रिवेणी संगम आहे. कारण इथे कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम ते उत्तम चरण वंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नाने. इथेही जसं कुंभमध्ये डुबकी मारले की शुद्ध व्हाल, पवित्र व्हाल, पाप नाहीच होईल, तसं इथेही चिंतन केलं. माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचली, सांगितली, चिंतन केलं की आपल्याही पापाचा नाश होईल. आणि म्हणून या कथा त्रिवेणी संगमामध्ये आपण या कुंभाच्या काळामध्ये गेली 20 भागमध्ये नाहून निघालो आहे. आपण सुद्धा या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं. भगवान माऊली ज्ञानोबाराय, भगवान गोपालकृष्ण, भगवान ज्ञानोबाराय आपल्याला सर्वांना कुंभमेळ्याचं फळ देव हो. कुंभमेळ्यात जसं आपण न्हावून निघतोय तसं या भक्तीच्या सुखामध्ये, भक्तियोगाच्या महाकुंभामध्ये मी तर समजतो की आपण सर्वजण न्हालोत असं समजूयात. आणि माऊली ज्ञानोबारायांची जी चिंतन सेवा, ज्या ज्ञानेश्वरीची चिंतन सेवा आपल्याला करता आली, ती माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करूया. त्यांच्याच कृपेने आपण गेले 20 भाग, 19 भाग आणि आता हा 20वा भाग त्यांच्याच कृपेने आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे मी खूप यातला विद्वान नाही. माझं चिंतन हेच खरं आहे असं नाही. मी जसं सांगितलं याला खूप कंगोरे आहेत महाराज. मला तर जसं वाचून मी या ठिकाणी आपल्याला सांगितलं, जे ऐकलं ते आपल्याला सांगितलं, मला जेवढं कळलं तेवढं सांगितलं. पण जे काही सांगितलं असेल त्यातलं जे काही आपल्याला आवडलं असेल, जे काही रमणीय असेल, जे काही चिंतनीय असेल, जे काही श्रवणीय असेल, ते नक्कीच माझं नाही, ते माऊली ज्ञानोबारायांचं आहे, श्री गुरुरायांचं आहे, आईवडिलांचं आहे. त्यांच्या पुण्याईनच मी आपल्यासमोर जे काही चिंतन मांडण्याचा गेल्या भक्तियोगाच्या अध्यायाचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं असं ते नक्की माझं आहे, ते मी माझं परत घ्यायला तयार आहे. आणि झालेली 20 दिवसाची आपली प्रवचन मालिका, चिंतन मालिका, ज्ञानोबा माऊलींच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायावरचं चिंतन माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो आणि आपला सर्व श्रोत्यांना त्या ठिकाणी नमन करतो. इथून पुढे पुन्हा आणखी आपण भेटणारच आहोत पुढचा विषय घेऊन किंवा नैमित्तिक चिंतनासाठी. तोपर्यंत आपल्या सर्वांना रामकृष्ण हरी, आपल्या सर्वांना नमन करतो आणि आपल्यालाही विनंती करतो, वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होया ज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी. एकदा माऊलीचं भजन करू आणि थांबूया. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्रीनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.